जीएसटी फॉर कॉमर्स ग्रॅज्युएट जीएसटी स्कूल यांच्यातर्फे आपण हा कोर्स सुरू करणार आहोत. या कोर्सबद्दल आपल्याला एक मीटिंग घेणं गरजेचं वाटलं, त्यामुळे ह्या मीटिंगचं आपण आयोजन करतोय. बेसिकली कोर्सबद्दल माहिती सर्वांना विद्यार्थ्यांना ग्रुपमधून कळालेलीच आहे, पण काही शंका असल्यास आपण त्या शेवटी घेऊयात. तत्पूर्वी जीएसटी फॉर ग्रॅज्युएट किंवा कॉमर्स ग्रॅज्युएट हा कोर्स कोणासाठी, तर इयत्ता 12वी ची परीक्षा दिलेले विद्यार्थी व त्यानंतरचे बी कॉम एम कॉम करणारे विद्यार्थी सुद्धा ह्या कोर्समध्ये सहभागी होऊ शकतात. जीएसटीची गरज का आहे हे नव्याने सांगण्याची खरं तर गरज नाही, तरी सुद्धा लक्षात घेणं आवश्यक आहे की इंडस्ट्रीमध्ये कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना अकाउंटिंग येतं, ठीक आहे, पण इन्कम टॅक्स थेरोटिकली येतं आणि जीएसटी कायद्याची अशी विशेष माहिती नसते. त्यामुळे जीएसटी कायदा शिकणं ही काळाची गरज आहे. त्यानंतर त्याचं ॲप्लिकेशन म्हणजे जो कायदा शिकलोय जीएसटी लॉ किंवा त्यामध्ये काही न्यूमरिकल्स गणित आपण जे घेणार आहोत, ते गणित शिकल्यानंतर असं अपेक्षित आहे विद्यार्थ्यांकडून की त्यांनी इंडस्ट्रीमध्ये जायचं, चार्टर्ड अकाउंटंट, कॉस्ट अकाउंटंट अशा ठिकाणी त्यांनी ऑफिस जॉईन करणं फार गरजेचं आहे. त्यामुळे जीएसटी फॉर कॉमर्स ग्रॅज्युएट असा कोर्स विचारात आला की आपण हा सुरू करायला पाहिजे. यामध्ये थेरोटिकल चॅप्टर्सची ओळख होईल. ऑनलाईन ऑफलाईन असं दोन्ही पद्धतीने घेऊयात असं विचार सुरू आहे, जेणेकरून इतर शहरातले विद्यार्थी सुद्धा यामध्ये इन्व्हॉल्व्ह होता येईल त्यांना. त्यामुळे हा कोर्स त्या पद्धतीने सुरू करणार आहोत, ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने. थोडं माझी ओळख मुद्दाम या व्हिडिओद्वारे करून देतो ज्या विद्यार्थ्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी. बेसिकली माझं नाव भरत झव्वर आणि मी कंपनी सेक्रेटरी आहे. पासिंग 2008 मध्ये झालं. मी 6व्या क्रमांकाने पुण्यात CS च्या परीक्षेत पास झालो होतो. त्यानंतर 2019 मध्ये LLB आणि कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंटची परीक्षा उत्तीर्ण केली दुसऱ्या प्रयत्नातच. आणि मास्टर्स इन कॉमर्स मी BMCC कॉलेजचा माजी विद्यार्थी आहे. पुण्यातलं फार अतिशय प्रतिष्ठित असं कॉलेज आहे. त्यानंतर 2022 मध्ये मी MA इकॉनॉमिक्स हे अहमदनगर कॉलेजमधून उत्तीर्ण केलं आणि काही संस्थांमधून विविध व्याख्यानं देण्याचं मला भाग्य लाभलं. तर CA इन्स्टिट्यूट, CS इन्स्टिट्यूट आणि कॉस्ट अकाउंटंटचं इन्स्टिट्यूट इथे काही व्याख्यानातून मुलांना मी मार्गदर्शन केलेलं आहे. गेल्या 12 वर्षापासून 12,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना करिअर इन कॉमर्स किंवा वाणिज्य शाखेतील उच्च शिक्षण कसं घ्यावं याबद्दल मी करिअर अवेअरनेस प्रोग्राम गावोगावी घेत आहे किंवा ऑनलाईन वेबिनार सुद्धा आपण अधूनमधून घेत असतो. त्या व्यतिरिक्त 12 वर्षाच्या शिक्षण क्षेत्रातला अनुभव आहे. या व्यतिरिक्त लॉ कॉलेजमध्ये गेले 6 वर्ष न्यू लॉ कॉलेजमध्ये मी GST, कस्टम, बुककीपिंग, अकाउंटन्सी असे विषय शिकवतोय. हॅव्हिंग सेड दिस, मला असं वाटतं की हा जो काही पुरेसा ओळख आहे हा भाग झाल्यानंतर महत्त्वाचं असं आहे की आपण विषयाकडे वळणं, की GST फॉर कॉमर्स ग्रॅज्युएटमध्ये नक्की काय शिकणार आहोत. आपण 10 चॅप्टर्समध्ये विभागणी केली मी याची. अगदी बेसिक इंट्रोडक्शन असणार आहे. जरी मी 30 तास कमीत कमी दिले, त्यापेक्षा जास्त तास जर हा कोर्स चालला तरी आपण तो पुढे कंटिन्यू करूयात. मे बी 35-40 आवर्स, साधारण 1 ते 1.5 महिना आपल्याला हा कोर्स कंप्लीट करायला लागेल अशी माझी अशी अपेक्षा आहे. आठवड्यातून 3 किंवा 4 सेशन प्रामुख्याने घेण्याचा प्रयत्न असेल. मुलांना जर जॉब असतील तर मग आपण 2 किंवा 3 सेशन आठवड्यातून घेऊयात, पण साधारण 30 तास कमीत कमी ते मॅक्सिमम 40 तास असा हा कोर्सचा आपण ड्युरेशन टेंटेटिव्ह ठेवणार आहोत अंदाजे. त्या व्यतिरिक्त चॅप्टर काय काय कव्हर करणार आहे आपण यामध्ये ते जाणून घ्यायला हवं. चॅप्टर नंबर 1 हे बेसिक कन्सेप्ट असेल. GST मधल्या काही संकल्पना आहेत त्या आपण समजून घेणार चॅप्टर नंबर 1 मध्ये. त्यानंतर दुसरा जो चॅप्टर असेल तो असेल सप्लाय अँड लेवी ऑफ द GST अँड क्लासिफिकेशन. खरं तर हे दोन वेगळे चॅप्टर आहे. दोन वेगळे धडे मी एकत्र करून टप्प्याटप्प्याने घेणार आहे. की GST कशा पद्धतीने लावलं जातं, कुठल्या गुड्सवर किंवा सर्व्हिसेसवर GST लागतं, कुठल्या गुड्समधून GSTला सुटका केलेली आहे, असं सगळं त्यामध्ये आपण चर्चा करणार आहे. थोडक्यात हे पण बेसिक चॅप्टर असेल. त्या व्यतिरिक्त पुढचे 3 चॅप्टर जे आहेत ते फार महत्त्वाचे आहेत. टाइम ऑफ सप्लाय, प्लेस ऑफ सप्लाय आणि व्हॅल्यू ऑफ सप्लाय. व्हॅल्यू ऑफ सप्लायमध्ये थेअरी पण असेल आणि क्वेश्चन आन्सर सुद्धा असतील. मेन हा जो चॅप्टर आहे हा फार महत्त्वाचा आहे कॉमर्सच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून, कारण जेव्हा CAच्या ऑफिसला आपण जातो तेव्हा अनेक विद्यार्थ्यांना GSTचं कॅल्क्युलेशन जमत नाही, अशी गडबड होते.
त्यामुळे आपल्याला हे सगळे बेसिक चॅप्टर्स कव्हर करण्याची गरज आहे. पुरेसे असे गणित घेऊयात आणि त्या पद्धतीने थेरॉटिकल ॲटलिस्ट गणित कसे वर्कआउट होतात जीएसटीचे ते आपल्याला आयडिया येईल. जेणेकरून जेव्हा फील्डवर विद्यार्थी जातील सीएच्या ऑफिसमध्ये किंवा कुठल्याही इतर कॉस्ट अकाउंटंटच्या ऑफिसमध्ये, तर तिथे त्यांना जीएसटीचे कॅल्क्युलेशन ॲटलिस्ट कशा पद्धतीने केले जातात याची एक ओव्हरऑल आयडिया आलेली असेल. त्यानंतर चॅप्टर 6, 7, 8, 9, 10 असे पुढचे काही धडे मी आपण कव्हर करणार आहे. त्यामध्ये बेसिक ऑफ आरसीएम रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम हा एक महत्वाचा धडा आहे, जो ॲटलिस्ट त्याची ओळख तरी करून घेणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही सीएच्या ऑफिसमध्ये जाता, तुम्हाला विचारलं तर जीएसटी नक्की कोण देणार आहे एखाद्या केसमध्ये, तर मग कधी कधी रिसिव्हर ऑफ द सर्व्हिस हा सुद्धा जीएसटी देतो. त्या केसमध्ये आरसीएम ही कन्सेप्ट महत्वाचं आहे आपल्याला माहिती असणं, की व्हॉट इज रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम. 7 नंबरचा जो चॅप्टर आहे तो आहे रजिस्ट्रेशन अंडर द जीएसटी. सगळ्यात महत्वाचा भाग आहे हा भाग. मी पण एक्सप्लेन करणार आहे आणि आपण काही व्हिडिओची सुद्धा मदत घेऊया, जेणेकरून रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने काळजी घेतली जाते, कशा पद्धतीने रजिस्ट्रेशन होतं, काय काय डॉक्युमेंट्स इन्व्हॉल्व असतात जीएसटी रजिस्ट्रेशनमध्ये, ह्याची थोडीशी प्रॅक्टिकली सुद्धा थोडीशी तोंडओळख होईल. त्यानंतर धडा क्रमांक 8 जो आहे तो आहे एक्झम्पशन अंडर द जीएसटी. त्याची तोंडओळख करणार आहे. एक्झम्पशनचा फार मोठा धडा आहे की कुठल्या कुठल्या गुड्सवर आणि सर्व्हिसेसवर सूट आहे जीएसटी कायद्याअंतर्गत. त्या केसमध्ये जीएसटी लागू होत नाही असे कुठले सेवा किंवा गुड्स आहेत, त्याची ओळख आपण या चॅप्टरमध्ये थोडक्यात करून घेणार आहे. आणि चॅप्टर नंबर 9 जो आहे तो फार महत्वाचा आहे सध्याच्या काळात. ई वे बिल हा कुठल्या केसमध्ये लागू होतो, कोणी ई वे बिल काढायला पाहिजे, थोडी त्याची एक तोंडओळख आपण करून घेणार आहे. आणि सगळ्यात शेवटी अनेकांना सीएच्या ऑफिसमध्ये जॉईन केल्यानंतर माहीतच नसतं की कुठले जीएसटी रिटर्न कधी भरायचे, त्याची वेळ कधी असते, मुदत कधी संपते. असा तो जीएसटी रिटर्नचा एक जो धडा आहे त्याची तोंडओळख आपण चॅप्टर नंबर 10 मधून करून घेणार आहे. थोडक्यात आपण एकूण 10 चॅप्टर 30 ते 40 तासाच्या वेळेमध्ये शिकण्याचा प्रयत्न करणार आहे, जे खरंच कठीण बाब आहे. पण आपण प्रयत्न करणार आहोत की आपण कमीत कमी वेळेत हे बसवणार आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना ऍटलिस्ट एक तोंडओळख होईल की जीएसटी नक्की काय असतं. महत्वाचं म्हणजे पुढच्या स्क्रीनवर मी दिलंय की या कोर्ससाठी आपण रिझनेबल एक अशी फी चार्ज करणार आहे. ऑनलाईन ऑफलाईन दोघांसाठी ही फी कॉमन ठेवली आहे. 1499 म्हणजे साधारण 1500 रुपये तुम्हाला या कोर्ससाठी पे करावे लागतील. आणि दॅट कॅन बी पेड ऑनलाईन मोड. दोज हू आर अटेंडिंग फ्रॉम ऑनलाईन, त्यांना स्कॅनर शेअर करून टाकलं जाईल. त्यांनी स्कॅनरवरून पेमेंट करायचं. एकदा रजिस्ट्रेशन कन्फर्म झालं की ज्यावेळेस बॅच सुरू होईल तुम्हाला कळवलं जाईल की ॲट व्हॉट टाइम द बॅच इज अबाउट टू स्टार्ट. कुठल्या कुठल्या दिवशी बॅचेस होणार आहे आठवड्यातून, त्याची वेळ काय असेल, हे सगळं आपण ठरवून मग पुढे बॅच पुढे घेऊन जाणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुन्हा एकदा सांगणं आवश्यक आहे, यामध्ये फक्त बेसिक ऑफ जीएसटी आपण घेणार आहे. ॲडव्हान्स लेवलचं जीएसटी शिकायला तुम्हाला सीए इंटरमिजिएटचा अभ्यास जे आहे त्या लेवलचा अभ्यास करणं अपेक्षित आहे. आणि त्याहून अजून ॲडव्हान्स जर अभ्यास करायचा असेल तर मग सीए फायनल लेवलचं जे जीएसटी आहे ते फारच उच्चस्तरीय आहे. ते अभ्यास करणं फार आवश्यक आहे. पण हे अगदी इंट्रोडक्टरी सेशन असेल किंवा इंट्रोडक्टरी माहिती असेल जीएसटी बद्दल, जी फार गरजेची आहे. ॲटलिस्ट जेव्हा तुम्ही कुठल्या तरी सीएच्या ऑफिसला जॉईन होता तिथे काहीतरी 4 गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजे त्या अनुषंगाने. तर हे कोर्स डिटेल आहे. साधारण मिनिमम 30 ते 40 तास आपण घेऊयात. 30 मॅक्सिमम 40. ठीक आहे. आणि इट विल बी कव्हरिंग बेसिक ऑफ द जीएसटी. त्यानंतर एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटी काय आहे? साधारण जी सगळ्यात पहिली एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटी दिली आहे ती महत्वाची आहे. एम्प्लॉयमेंट इन अ सीए ऑफिस. जनरली माझी अपेक्षा अशी आहे की ग्रॅज्युएट मुलांनी ना 12वी झाल्या झाल्या नुसतं कॉलेज जॉईन करण्यापेक्षा कॉलेज आणि सीएचं ऑफिस असं जॉईन करायला पाहिजे. अनेक जण ते करत नाही आणि जरी केलं तरी त्यांना इन्कम टॅक्स किंवा जीएसटीचं ज्ञान तितकंसं नसतं. त्यामुळे तिथे गेल्यानंतर काय करायचं, तिथलची कामं कशी आपल्याला मिळतील, हे फार गडबड होते मुलांची. त्यांना फक्त कारकुनी काम किंवा अकाउंटिंगचं काम, झेरॉक्स कार्ड असे काहीतरी छोटे मोठे काम दिले जातात. त्यामुळे ॲटलिस्ट इन्कम टॅक्स जीएसटी असे विषय शिकून घेतलेत लवकरात लवकर विद्यार्थ्यांनी 12वी पास झाल्यानंतर, तर त्याचा फायदा पुढे जाऊन कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना फार होणार आहे. आणि पुढचं युग हेच आहे की आता इथून पुढे नवीन लगेचच काही
सेल्स टॅक्सच्या रिलेटेड किंवा जीएसटीचे रिलेटेड कायदा येणार नाहीये. यामध्येच काही ना काही छोटे मोठे बदल होत राहतील आणि तो कायदा सातत्याने चालू राहणार आहे. त्यामुळे जीएसटीला मरण नाहीये. इन्कम टॅक्समध्ये फार तर फार काही बदल झालेत तर मोठ्या प्रमाणावर ते येत्या काही वर्षांमध्ये आपल्याला येतीलच. पण तरी सुद्धा भविष्यात इन्कम टॅक्स कायदा शिकून घेणं ही कॉमर्सच्या विद्यार्थ्यांची गरज आहे. त्यानंतर पुढे जाऊन जेव्हा तुम्ही फार चांगलं ज्ञान घ्याल अकाउंटिंगचं, इन्कम टॅक्सचं, जीएसटीचं, प्रोफेशन टॅक्सचं, पुढे माझं प्रोफेशन टॅक्सचं पण कोर्स डिझाईन करायची इच्छा आहे. या सगळ्या कोर्सला ना वेळ आपण व्यवस्थित घेणार आहे, कारण काय आहे की प्रेझेंटेशन्स बनवायला तुम्हाला ती योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायला मला सुद्धा वेळ लागणार आहे. त्यामुळे पीपीटी किंवा नोट्स बनवण्याचं काम सुरू आहे माझं अजूनही. त्यामुळे कोर्स सोबतच आपण हे सुरू ठेवणार आहे. त्यामुळे जॉब ऑपॉर्च्युनिटी सीएच्या ऑफिस व्यतिरिक्त जीएसटी ॲडवायझर म्हणून तुम्ही भविष्यात काम करू शकता जेव्हा तुम्ही व्यवस्थित अनुभवी व्हाल. 6 महिन्यात, एका वर्षात कोणी जीएसटी ॲडवायझर होऊ शकत नाही. हे आपल्याला पक्क ठाऊक असणं आवश्यक आहे. एक चांगला वेळ द्यावा लागतो कन्सल्टंट जीएसटी ऑफिसर होण्यासाठी किंवा कंप्लायन्स ऑफिसर, जे रिटर्न भरतायत की नाही तुमचे क्लायंट जीएसटीचे, त्यासाठी कंप्लायन्स ऑफिसर म्हणून असतात. जीएसटी कंप्लायन्स ऑफिसर कंपन्यांमधून किंवा कुठल्या संस्थांमधून. तर ते पोस्ट मिळवण्यासाठी तुम्हाला एक अनुभवाची गरज असते. इथे या कोर्समधून आपण लॉ शिकणार आहे, काही क्वेश्चन आन्सर शिकणार आहे जे तुम्हाला भविष्यात गरजेचे उपयुक्त ठरतील. कॅल्क्युलेशन्स कसं करायचं जीएसटीचं ते समजून घेण्यासाठी. आणि पुढे जाऊन जेव्हा तुम्ही जॉब ऑपॉर्च्युनिटीज खरोखर शोधणार आहात, काम करणार आहात फील्डमध्ये जाऊन, तेव्हा या कोर्सची तुम्हाला उपयुक्तता जास्त चांगली लक्षात येईल असं माझं मत आहे. काही ठिकाणी अकाउंट ऑफिसर म्हणजे अनेक वेळा असं होतं, बीकॉम झालेला मुलगा इंडस्ट्रीमध्ये जातो, त्याला वाटतं आपल्याला अकाउंट लय भारी येतं, 100 पैकी 100 मार्क आहे. पण इन्कम टॅक्स जीएसटीचं काय, असा प्रश्न उरतो. मग तिथे जॉब ऑपॉर्च्युनिटी आपल्या हातातली जाते. ही गडबड होते. 12वीच्या वेळेस, 11वीच्या वेळेस विद्यार्थ्यांचं गांभीर्य नसतं किंवा बीकॉम करतानाही अनेक विद्यार्थी सिरियस नसतात की कशा पद्धतीने आपल्याला वाटचाल करायची. पण ह्या चुका आता जर केलेल्या असतील तर पुढे सुधारायला आपल्याला स्कोप आहे. त्यामुळे अकाउंट ऑफिसर, टॅक्सेशन मॅनेजर किंवा टॅक्स फायलिंग ॲडवायझर असं काही जर व्हायचं असेल, क्लायंटचे कामं करायचे असतील किंवा इतर ठिकाणी जॉब ऑपॉर्च्युनिटी शोधायची असतील, तर असं काहीतरी एक बेसिक प्रशिक्षण आपल्याला असणं आवश्यक आहे असं मला वाटतं. त्या अनुषंगाने हा कोर्स आपण डिझाईन केला आहे. त्यामध्ये काय महत्त्वाचं कव्हर करणार आहे हे पुन्हा एकदा सांगतो. जीएसटीचा थेरी पार्ट आपण घेणार आहे सुरुवातीला, आणि त्यानंतर जीएसटीचं कॅल्क्युलेशन्स कसं केलं जातं, वर्किंग काय काय असतात. एक्सेलमध्ये नाही करणार आहे आपण, आपण ते बोर्डवर किंवा डिजिटल बोर्डवर करूया. आणि पुढे सगळ्यात शेवटी असं इच्छा आहे की आपण टेस्ट घेऊयात एक छोटीशी. ती किती मार्काची असेल, स्वरूप कसं असेल, हे कोर्सच्या शेवटी शेवटी तुम्हाला सांगण्यात येईल. एमसीक्यू टेस्ट घेऊया, मल्टिपल चॉईस क्वेश्चन. मोठे मोठे प्रश्न लिहायची गरज नाहीये. ठीक आहे, कॅल्क्युलेशन जरी असले तरी ते सोपे सोपे कॅल्क्युलेशन असतील. समजा आपण तसे काही न्यूमरिकल्स जर इन्व्हॉल्व केले तर. ठीक आहे. असाइनमेंट पण देण्याचा विचार आहे, ते यामध्ये नाही इन्कॉर्पोरेट केलं. असाइनमेंट दिल्याने काय होतं, तुम्ही 4 गोष्टी ऑनलाईन सुद्धा शोधून किंवा पुस्तकांमधून शोधून नोट्स काढू शकता आणि त्याची सवय आत्तापासून झाली पाहिजे. मला वाटतं ही माहिती पुरेशी आहे. ही माहिती आपण ग्रुपमध्ये पण शेअर केली, पण काय होतं अनेक वेळा काही शंका कुशंका असेल तर त्या शंका राहू नये. आणि त्यामुळे आपण हा कोर्स त्याआधी मीटिंग घेणं आवश्यक समजतोय. याचं व्हिडिओ मी जे आहे ते ग्रुपमध्ये नंतर शेअर करेल युट्यूब चॅनलला अपलोड केल्यानंतर. हा क्लासचा जो पत्ता आहे जीएसटी स्कूल नावाने, हे फक्त ब्रँड नेम दिलाय मी त्याला. पण क्लासचा जो पत्ता आहे तो नवभारत प्रोफेशनल अकॅडमीचाच आहे. फिजिकल जे कोणी मुलं अटेंड करतील त्यांनी याच जागेतून येऊन ते क्लास अटेंड करावं. ऑनलाईन ज्यांना करायचं आहे त्यांनी जेव्हा फिजिकल क्लास होईल त्याच शेड्यूलमध्ये शक्यतो तिथे ऑनलाईन सेशन्स जॉईन करायचं आहे. म्हणजे फिजिकल आणि ऑनलाईन क्लास प्रयत्न करूयात की दोन्ही बॅचेस आपण हँड इन हँड सोबत घेऊन जाऊ, म्हणजे परत परत पुनरावृत्ती करावी लागणार नाही. आणि अनेकांचे जे काही प्रश्न असतात, जे ऑनलाईन वाले मित्र आहेत आणि तुमचे किंवा ऑफलाईन जे बसलेले आहेत, त्यांचे एकमेकांचे प्रश्न जीएसटी संदर्भातले ते आपल्याला क्लिअर होतील. पुन्हा एकदा महत्त्वाचं सांगण्याचं आवश्यक आहे की ह्या बॅचमध्ये फक्त आपण काय कव्हर करणार आहे तर फंडामेंटल बेसिक्स कव्हर करणार आहे. आणि फी विल बी पेड वन टाइम. त्यामध्ये इन्स्टॉलमेंट फॅसिलिटी देता येणार नाही.
त्यामुळे इट विल बी पेड वन टाइम ओनली. माझी इच्छा आहे की ॲटलिस्ट 15 ते 20 विद्यार्थ्यांनी तरी ह्या बॅचमध्ये सुरुवातीला जॉईन व्हावं. जास्त जर झाले तर आनंदच आहे, पण इट विल बी ग्रेट इफ पीपल जॉईन इन अ गुड नंबर, सो दॅट लॉट मोर आणि डिस्कशन कुड हॅपन. अनेक विद्यार्थ्यांशी संभाषण करता येईल. इंग्लिश, मराठी, हिंदी अशा तिन्ही भाषांमधून मला बोलता येतं. त्यामुळे आपल्याला काही डाऊट्स असतील तर मला तुमचे डाऊट्स क्लॅरिफाय पण करता येईल तुमच्या पद्धतीने. ठीक आहे. तर दिस इज द कोर्स कंटेंट, आणि आय होप की तुमचे काही प्रश्न असतील तर ते आपण घेऊयात या व्हिडिओला एंड केल्यानंतर. मी स्टॉप करतो व्हिडिओ. तुमचे प्रश्न त्यानंतर विचारा.